नमस्कार. प्रश्न महाराष्ट्राचे या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. आजचं चर्चेचं व्यासपीठ तुम्हा प्रेक्षकांसाठीच आहे, कारण तुमच्या आयुष्यातले प्रश्न नेत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. गेले काही दिवस सातत्याने एक ओरड ऐकू येते की राजकीय कोलाहलामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नाला नीट न्याय मिळत नाहीये. सामान्यांच्या प्रश्नांची चर्चाच कुणी करत नाहीये. महाराष्ट्रातल्या आरोप प्रत्यारोपांच्या राजकीय चिखलात रोजच्या आयुष्यातल्या समस्या कुणी सोडवतच नाहीये. पण आज तुम्ही प्रेक्षक आणि आम्ही एबीपी माझा मिळून या सर्व प्रश्नांसंदर्भात नेत्यांना थेट प्रश्न विचारणार आहोत. सध्या पेट्रोल डिझेल आवाक्या बाहेर महागलंय. बाजारामध्ये साधी भाजी आणायला गेलं की 500 रुपये कसे खर्च होतात आपल्यालाच कळत नाही. शेतकऱ्यांसमोरच्या अडचणी संपत नाहीयेत. विजेची बिलं भरताना नाकी नऊ येतात. विद्यार्थी आणि पालकांना मुलांच्या शैक्षणिक प्रगतीची चिंता आहे आणि समस्यांची ही लिस्ट कदाचित न संपणारी आहे, न थांबणारी आहे. त्यामुळे तुम्हा सर्व प्रेक्षकांच्या घराघरातील आणि मनामनातील सगळ्या प्रश्नांची चर्चा आज आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. दिवसभरातले महाराष्ट्रातले विविध नेते, दिग्गज मंत्री या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील आणि त्यांच्या समोर आम्ही महाराष्ट्राचे जेन्युइन प्रश्न मांडू. महाविकास आघाडी सरकारनं या टप्प्यावर आपला अर्धा कार्यकाळ पूर्ण केलाय. 2.5 वर्षांची त्यांची टर्म पूर्ण झाली आहे. 2.5 वर्ष अजूनही बाकी आहेत. आजवरचा त्यांचा लेखाजोखा आणि आगामी वाटचाल याबद्दल आपण दिवसभर चर्चा करणार आहोत. आणि माझ्यासोबत या चर्चेसाठी आहेत माझे 2 सहकारी अभिजित करंडे आणि गणेश ठाकूर. तर आजच्या विशेष चर्चासत्राची सुरुवात आपण करतोय राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबतच्या चर्चेनं. सध्या महाराष्ट्राचं राजकारण वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं ढवळून निघालंय. मग तो मशिदीवरच्या भोंग्यांचा प्रश्न असो किंवा सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांची वक्तव्य. मात्र या सगळ्या गोंधळात जनतेच्या मूळ प्रश्नांचा कुठेतरी विसर पडतोय. आज एबीपी माझा याच चर्चेच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या प्रश्नांना आणि आवाजाला व्यासपीठ देतोय. सर नमस्कार, सुप्रभात, आपलं मनापासून स्वागत आहे एबीपी माझाच्या चर्चेमध्ये. नमस्कार सर, दिवसभर आपण वेगवेगळ्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत. तर माझा पहिला प्रश्न खरं तर हाच आहे. एकतर सगळ्यात आधी मी ही आशा करते की तुम्ही खूप दिलखुलासपणे हातचं न राखता खूप मनमोकळ्या पद्धतीनं बोलाल आणि आपली चर्चा चांगली रंगेल. तर आम्हाला वेगवेगळे प्रश्न दिसतात, पण तुमच्या मनातले आत्ताचे महाराष्ट्रातले प्रश्न नेमके काय आहेत की ज्यांना प्रायोरिटी देण्याची गरज आहे, जे प्रश्न खरं तर खूप महत्त्वाचे आहेत आणि ते तातडीनं सोडवण्याची गरज आहे? आज महाराष्ट्रामध्ये तसं पाहिलं तर शेतीचे प्रश्न आहेत, आरोग्याच्या संदर्भातले प्रश्न आहेत, त्याचबरोबर दुष्काळाच्या संदर्भातले प्रश्न आहेत, शिक्षणाच्या संदर्भामध्ये जो काही अडथळा निर्माण झालेला आहे त्याच्या संदर्भातले प्रश्न आहेत. पण माझ्या दृष्टीनं ह्या सगळ्या प्रश्नांच्या बरोबरीनं एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो प्रश्न या राज्यामधलं जे सामाजिक सलोख्याचं वातावरण आहे, हे सामाजिक सलोख्याचं वातावरण काही घटकांच्याकडून सातत्यानं बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आणि त्या दृष्टिकोनातून एक प्रकारे महाराष्ट्राची बदनामी होते, महाराष्ट्राबद्दल एक निगेटिव्ह मत तयार होतं आहे आणि त्याच्यामधून एक वेगळ्या प्रकारची परिस्थिती, ज्याचा ताण हा पोलीस विभागावर येतो आहे. हे काही मुख्य प्रश्न आहेत. तशी प्रश्नांची यादी करायची म्हटली तर ती खूप मोठी यादी आहे. विजेचा प्रश्न देखील हा तितकाच गंभीर प्रश्न आहे. सर, आपण खूप क्रुशियल वेळेला महाराष्ट्राचं गृहमंत्रीपद स्वीकारलं. 2.5 वर्ष सरकारला आत्ता पूर्ण होत आहेत. 2.5 वर्षांची टर्म अजूनही बाकी आहे. पण तुम्ही ज्या काळामध्ये गृहमंत्रीपद स्वीकारलं तो काळ महाराष्ट्रासाठी, पोलीस दलासाठी, गृहमंत्र्यांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा होता. काय विचार होता तेव्हा मनामध्ये हे पद स्वीकारताना? तेव्हा ठरवलेल्या काही गोष्टी कितपत पूर्ण झाल्यात? एक तर ज्या वेळेला मी गृहमंत्रीपद स्वीकारलं किंवा मला ही जबाबदारी माझ्या पक्षाने दिली, त्यावेळेला एक पोलीस दलामध्ये अत्यंत अस्वस्थता होती. एकमेकाच्याबद्दल संशयाचं वातावरण तयार झालेलं होतं आणि त्याच्यामधून पुढे जाण्याचा एक मार्ग कसा शोधायचा हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर होता.
मला असं वाटतं की गेल्या वर्षभराच्या काळामध्ये म्हणजे बाकीचे सगळ्या अडचणी किंवा प्रश्न असताना देखील विदिन डिपार्टमेंट आम्ही पोलिसांच्यामध्ये एक वाक्यता करण्यामध्ये, एक परस्परांच्यामध्ये विश्वास तयार करण्यामध्ये आणि अधिकाऱ्यांना सुद्धा हा एक विश्वास आम्ही दिलेला आहे की तुम्ही मोकळेपणानं काम करा. आमच्या बाजूने तुम्हाला राजकीय ढवळाढवळ केली जाणार नाही, राजकीय तुम्हाला काही सांगितलं जाणार नाही. तर आणि त्या दृष्टिकोनातून राज्यामधली कायदा आणि सुव्यवस्था ही चांगली कशी राखायची आणि लोकांना न्याय कसा मिळवून द्यायचा या संदर्भामध्ये प्रयत्न करण्याच्या संदर्भातला आमचा एक अजेंडा होता. आणि त्याच्या बरोबरीनेच मग पोलीस दलामध्ये पोलिसांची भरती करायची असेल किंवा बदल्यांच्या संदर्भातली पारदर्शकता असेल किंवा आणखीन जे जे प्रश्न आहेत ते प्रश्न पोलीस दलाच्या दृष्टिकोनातून मग आत्ता 87 नवीन पोलीस स्टेशनची बांधकामं, जुनी पोलीस स्टेशन खूप वर्षापूर्वीची ज्याला पत्र्याच्या इमारतीत वगैरे अशा ग्रामीण भागामध्ये पोलीस बसत होते, अशी 87 पोलीस स्टेशनच्या बांधकामाला ऑलरेडी परवानगी दिलेली आहे, सुरुवात झालेली आहे. राज्य सरकारच्या बजेटमधून सुद्धा निवासस्थानं आणि पोलीस स्टेशन याच्यासाठी जवळपास 800 कोटी रुपयाची तरतूद करून दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये राज्य सरकार हे निश्चित प्रकारे एक पायाभूत सुविधा कशा वाढवायच्या, ट्रेनिंग कसं चांगलं द्यायचं, त्याच्याबरोबर त्यांची राहणीमान आणि त्यांच्या बाकीच्या सेवा कशा सुधारायच्या या दृष्टिकोनातून आम्ही सगळा प्रयत्न करतो आहोत. आणि मला असं वाटतं की हळूहळू एक पोलीस दलामध्ये आत्मविश्वास तयार होऊन तो आत्मविश्वासाने पोलीस पुढे जातील. पण त्यांच्यासमोर आज ज्या समस्या आहेत त्या समस्या म्हणजे मुख्यतः आज जी आंदोलनं केली जात आहेत, नॉन इश्यूला इश्यू केलं जाते, त्याच्या संदर्भामध्ये आज पोलिसांच्यावर मी जो ताण येतो असं सांगितलं, तो ताण जर कमी झाला तर पोलीस अधिक चांगले कामगिरी करू शकतील असा माझा विश्वास आहे. तुम्ही एक वळसे पाटील सर, तुम्ही एक उत्तम प्रशासक म्हणून महाराष्ट्राला माहिती आहात, म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय. खरं तर गेल्या काही वर्षांपासून पोलीस दलांमधल्या बदल्या, त्यामध्ये होणारे व्यवहार आणि त्यामध्ये नसलेली पारदर्शकता याची खूप चर्चा झाली. किंबहुना पोलीस सुद्धा आपल्या देशाचे किंवा आपल्या महाराष्ट्राचे एक नागरिकच आहेत, त्यामुळे त्यांचा सुद्धा हा प्रश्न आहे. आपण हा विश्वास देऊ शकतो का की टेन्युअर पूर्ण झाल्याशिवाय, 3 वर्षाचं टेन्युअर पूर्ण झाल्याशिवाय आणि कुठल्याही वशिल्याशिवाय किंवा कुठल्याही व्यवहाराशिवाय पोलीस दलामध्ये सक्षमपणे काम करण्यासाठी ती मुभा मिळेल, ते एक फ्रीडम मिळेल आणि त्यासाठी तुमचा पाठिंबा असेल, आणि असं जर कोण करत असेल तर त्यांना कडक शिक्षा होईल आणि एक धडा तुम्ही शिकवून द्याल त्यांना? बदल्यांच्या संदर्भामध्ये मी आधीच सांगितलेलं आहे की आम्ही अतिशय पारदर्शकपणानं या बदल्या करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे 3 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय बदली, 3 म्हणजे काही ठिकाणी 3 वर्ष आहे, काही ठिकाणी 2 वर्ष आहे, तर त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याशिवाय त्यांच्या बदल्या करणार नाही. परंतु प्रशासनिकदृष्ट्या जेव्हा जेव्हा आवश्यक असतं तेव्हा तेव्हा रिपोर्टच्या माध्यमातून त्या बदल्या कराव्या लागतात. परंतु तरीसुद्धा सांगतो, काही व्यवहाराचा तर प्रश्नच उद्भवत नाही, वशिल्याचाही प्रश्न नाही. असं आहे, त्याच्यामध्ये विनंत्या केल्या जातात, परंतु इन्स्पेक्टरपर्यंतचे सगळे अधिकार हे डीजींना आहेत, DYSPचे अधिकार मंत्र्यांच्या लेवलला आहेत आणि IS पर्यंतच्या सगळ्या बदल्या मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत जातात. आणि सगळ्या ठिकाणी एक कमिटी ठरलेली आहे आणि त्या कमिटीच्या माध्यमातूनच या बदल्या होतात. आणि त्याच्यामुळं त्याच्यातली पारदर्शकता राखण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित प्रकारे प्रयत्न करण्याच्या संदर्भामध्ये किंवा तसं एक स्पष्ट आश्वासन मी महाराष्ट्राच्या जनतेला देऊ इच्छितो. नक्कीच सर, हा झाला म्हणजे अगदी तुमच्या उत्तरामुळे खरं तर महाराष्ट्रातल्या पोलीस दलांमध्ये खरं तर दिलासा, एक आश्वासकता निर्माण झाली असेल. पण अजून एक प्रश्न जो आहे तो पोलीस दलाबद्दल आहे. कारण की ज्या पद्धतीच्या पोलीस भरत्यांमधला जो घोटाळा उघडकीस आला, आरोग्य भरतीमधला जो घोटाळा उघडकीस आला, त्यामुळे पोलीस दलाबद्दल सुद्धा एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं. काही अधिकारीच त्यात अडकल्याचं समोर आलं, त्यातल्या काही लोकांना अटका झाल्या. आणि जेव्हा की आर्मी इंटेलिजन्सनी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना
जे की पुण्याच्या शेजारच्या शहरामध्ये आयुक्त होते, त्यांना त्याची कल्पना दिलेली होती की अशा पद्धतीचं रॅकेट तिथं चालतं आहे. त्याच्यानंतर सुद्धा कारवाई केली गेली नाही आणि त्यामुळं महाराष्ट्रातले हजारो तरुण फसले. अख्खी परीक्षा आरोग्य भरतीची बाद करावी लागली. हे सर्वात मोठं अपयश असेल मला असं वाटतं की या काही काळामधलं. तर त्यांच्यावरती वचक बसावा, जे बॅड प्रॅक्टिसेस करतात त्यांच्यावरती वचक बसावा. यासाठी आपण काही करू शकतो? नाही, आता या ज्या भरती केली जाते किंवा हे जे निर्णय घेतले जातात त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये त्या विभागाच्या मार्फत भरती केली जाते. परंतु याच्या संदर्भामध्ये भरती करण्याची एक प्रक्रिया राज्याच्या GADने त्या ठिकाणी घालून दिलेली आहे आणि त्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे कोणी टेक्नॉलॉजी कन्सल्टंट आहेत त्या टेक्नॉलॉजी कन्सल्टंटच्या माध्यमातून ही भरती त्या ठिकाणी होते. काही डिपार्टमेंटमध्ये जरूर याच्यामध्ये चुका झाल्या असतील, परंतु काही डिपार्टमेंटमध्ये ह्या झालेल्या चुका त्याच्या संदर्भामध्ये अतिशय त्या विभागाने सुद्धा, मग गृह विभाग असेल किंवा गृहनिर्माण विभाग असेल किंवा आरोग्य विभाग असेल किंवा आणखीन कुठले विभाग असतील, त्या विभागाने सुद्धा त्याच्यामध्ये कारवाई केली आणि त्याच्यामधल्या अनेक लोकांना आज अरेस्ट पण झालेली आहे. हे सगळं जे रॅकेट आहे हे रॅकेट सगळं उखडून काढण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा हीच अपेक्षा आहे की कोणाचंही त्याच्यामध्ये नुकसान होता कामा नये. सगळ्या या तरुण मुलांना संधी मिळाली पाहिजे आणि ती संधी घेऊन या पुढच्या काळामध्ये त्यांनी काम केलं पाहिजे. त्याच्यासाठी आमचा सर्व दूर प्रयत्न हाच राहणार आहे की अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत. अशा प्रकारे कोणी जर वागलं तर त्याला माफ केलं जाणार नाही. पाटील साहेब, पुढचा प्रश्न आहे, गुन्ह्याचं पॅटर्न बदलतं जात आहे. आधी अंडरवर्ल्ड, गँग वॉर, गँगस्टर्स होते, नंतर टेररिझमकडे आपण वळलो, पण आता सायबर क्राईम, सायबर वॉर हा सर्वात मोठा प्रश्न पोलीस यंत्रणेसमोर आहे, इंटेलिजन्स समोर आहे. आपण आत्ताच बोललो तर या घडीला लोन ॲपचा एक खूप मोठा मुद्दा आहे. लोक या सायबर फ्रॉड्सच्या किंवा त्यांच्या आमिषाला बळी पडून त्यांच्याकडनं लोन्स घेत आहेत आणि त्यानंतर त्यांना धमक्या येतात. एक उदाहरण, आम्ही आमची बातमी दाखवली होती ज्यामध्ये एका महिलेनं 7,000 रुपये फक्त कर्ज घेतले होते आणि त्या कर्ज परतफेड केल्यानंतरही त्या महिलेचे मॉर्फ व्हिडिओ बनवले गेले. ती महिला पोलीस स्टेशनला गेली, पोलिसांनी तक्रार तर घेतली पण त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की 7,000 रुपयाची हे प्रकरण आहे, आम्ही पाहतो. त्यांना ते इंटरेस्ट दिसलं नाही. म्हणून सायबर क्राईम, अशा प्रकारचं क्राईम होणार नाही, ते टाळलं जाईल किंवा त्याला आपण कसा वेळेवरती थांबवू शकू, यासाठी यंत्रणा काय करते? नाही, ही बाब अतिशय महत्त्वाची आहे की आता दिवसेंदिवस गुन्ह्यांचं प्रमाण बदलतं आहे आणि इतर प्रकारच्या गुन्ह्यांच्या बरोबरीनेच सगळ्यात मोठ्या प्रमाणात आज जे आपल्यासमोर जी एक चेतावणी आहे की त्याच्यामध्ये प्रामुख्यानं हे सायबर क्राईमचे गुन्हे फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत. आणि आपण ज्याचा उल्लेख केला की जी आता वेगवेगळ्या प्रकारची ॲप आलेली आहेत आणि तर त्या ॲपच्या माध्यमातून अनेकांना कर्जाचं त्या ठिकाणी आमिष दाखवलं जातं, कर्ज दिलं जातं, किरकोळ कर्ज दिलं जातं आणि त्याच्यामधून मग मॉर्फिंग करून किंवा बाकीच्या या टेक्नॉलॉजी वापरून त्याच्यामधून अनेकांना ब्लॅकमेल केलं जातं. अनेकांची चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी फोटो रिलीज केले जातात. या संदर्भामध्ये 2 दिवसापूर्वीच राज्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची मी बैठक घेतलेली आहे आणि त्यांना हे सांगितलेलं आहे की आता आपल्याला लक्ष द्यावं लागेल ते सायबर क्राईमकडे द्यावं लागेल. आजच्या तारखेला राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सायबर क्राईमचं पोलीस स्टेशन आहे आणि मुंबईमध्ये 4 पोलीस स्टेशन्स आहेत. परंतु आज मी सुद्धा तितका समाधानी नाही आहे की या सायबर क्राईमच्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून नागरिकांना जो न्याय मिळायला पाहिजे तो न्याय मिळतोय असं मलाही वाटत नाही. याच्या संदर्भात मी अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांची एक मंगळवारी बैठक बोलवलेली आहे. त्याचा एक आम्ही प्लॅन तयार करतो, आराखडा तयार करतो. गरज पडली तर त्याला स्ट्रेंथन करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही निर्णय घेऊ. आणि सायबर क्राईम याच्या संदर्भामध्ये
आम्ही गुगलला सुद्धा लिहिलेलं आहे, याच्या संदर्भामध्ये आम्ही केंद्र सरकारला सुद्धा लिहिलेलं आहे की ही जी काही ॲप जी येत आहेत या ॲपचा, आणि सगळ्यात म्हणजे पालकांच्या माहितीसाठी तर मला हे सांगायचं आहे की काही विद्यार्थीसुद्धा गेम खेळण्यासाठी कर्ज काढतायत. म्हणजे गरजेपोटी एखाद्याने कर्ज काढणं वेगळं, पण आता हे ॲपवरचं कर्ज उपलब्ध व्हायला लागल्यामुळं विद्यार्थीसुद्धा कम्प्युटर त्या मोबाईलमध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे गेम खेळण्यासाठी कर्ज काढतात. आणि ही अतिशय एक चिंतेची गोष्ट आहे, अतिशय भीतीदायक गोष्ट आहे. त्याला नियंत्रित करणं हे आमचं प्रथम कर्तव्य राहील त्याच्यामध्ये. पाटील साहेब, तुम्ही आत्ता जो इन्स्टा लोनचा ॲपचा जो मुद्दा उपस्थित केला त्याला काही रेग्युलेटरी बोर्ड नाही आहे. म्हणजे कुणी ॲप तयार करतंय आणि त्या ॲपवरून लोन तुम्हाला ऑफर करतंय, तुम्ही घेताय लोन आणि मग फसताय. लोकांच्या छोट्या मोठ्या गरजा असतात आणि ते राज्य सरकारच्या लेवलवरती ते कंट्रोल करणं अशक्य आहे. तुम्ही म्हणालात की तुम्ही केंद्राला लिहिलं आहे, पण हा प्रश्न केवळ महाराष्ट्राचा नाही आहे तर देशाचा आहे. तर तुम्हाला असं वाटतं की त्या ज्या रेग्युलेटरी ऑथॉरिटीज ॲप्स ज्या असतात त्यासाठी काही ज्या आर्थिक निगडीत आहेत त्याच्यामध्ये राज्यांच्या सुद्धा परवानग्या आवश्यक असायला पाहिजेत अशा पद्धतीच्या, कारण असे गुन्हे रोखण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. बरोबर नाही. याच्या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगितलं की मी जी बैठक बोलवलेली आहे या बैठकीमध्ये या सगळ्या प्रश्नांची चर्चा होईल आणि त्या चर्चेमध्ये नक्की काय काय उपाययोजना करायच्या, नक्की म्हणजे हा फक्त देशाचा प्रश्न पण नाही, हा प्रश्न आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे आता. म्हणजे कुठल्याही देशामधून कुठल्याही प्रकारची अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी केली जाऊ शकते. आणि म्हणून त्याच्यामध्ये मला असं वाटतं की काही दिवस आम्हाला द्या, त्याच्यामध्ये आम्ही याचा पूर्ण आराखडा तयार करू आणि जे महाराष्ट्राने करायचं ते महाराष्ट्र करेल, जे देशाच्या लेवलला व्हायला पाहिजे त्याचा पाठपुरावा आम्ही दिल्लीमध्ये करू. आणि त्याच्याही बाहेर जायचं असेल तसं आम्ही गुगलला लिहिलं की या काही विशिष्ट ॲपच्या माध्यमातून ही ॲक्टिव्हिटी चालते. तसं आणखीन ज्या म्हणजे रेग्युलेटरी यंत्रणा नाही, परंतु अशा प्रकारची एखादी रेग्युलेटरी यंत्रणा तयार करता येते का, आणि आवश्यक पडल्यास हा सायबर क्राईमचा जो ॲक्ट आहे त्या ॲक्टमध्ये सुद्धा काही सुधारणा करता येतात का, कारण याच्यामध्ये शिक्षा काही फारशी होत नाही आणि त्यामुळं ते फार गांभीर्याने घेतलं जात नाही. त्याच्यामुळं गुन्हे करणाऱ्यांचं किंवा चुकीचं वागणाऱ्यांचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आमचा प्रयत्न आहे आणि जरूर त्या दिशेने आम्ही यश मिळवू. आपण महाराष्ट्रभरातनं सुद्धा प्रेक्षकांचे प्रश्न आजच्या कार्यक्रमासाठी मागवलेले आहेत. तर धुळ्याचे दिलीप पाटील आपल्याला प्रश्न विचारू इच्छितात. त्यांचा प्रश्न आपण जाणून घेऊया. कलेच्या माध्यमामधनं, नाटक, चित्रपट या माध्यमामधनं एक मुख्यतः भेदरेषा निर्माण करण्यात येते आहे की भारतीय व्यवस्थेमध्ये फुटीची बीजं म्हणजे ज्याला एक विभाजन करण्याची प्रक्रिया चित्रपटांच्या माध्यमामधनं, कलेच्या माध्यमामधनं येत आहे. तर याला कायदेशीर दृष्टिकोनातनं एक संघ भारत बांधण्यासाठी आपण कुठला एखादं मॉडेल उभं करू शकतो का, या बाबतीत विचार झाला पाहिजे असं. आपल्या प्रश्नामध्ये तथ्य जरूर त्याच्यामध्ये आहे की अशा प्रकारच्या या कलाकृतींच्या माध्यमातून काही ठिकाणी विभाजनाच्या संदर्भामध्ये विचार मनामध्ये येऊ शकतो. तर आता खरं तर हा राष्ट्रव्यापी प्रश्न आहे की बऱ्याच वेळेला फिल्म डिव्हिजनच्या माध्यमातून या सगळ्या चित्रपटांना एक क्लिअरन्स दिला जातो. परंतु हा प्रश्न नुसता राज्याच्या लेवलला नाही तर हा देशाच्या लेवलला हा प्रश्न सोडवावा लागणार आहे. आणि याच्यासाठी आजच्या तारखेला नक्की सेन्सॉर बोर्डाच्या सेन्सॉरशिपशिवाय दुसरी कुठली सेन्सॉरशिप त्याच्यामध्ये नाही आहे. परंतु एक चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे, चांगली सूचना तुम्ही केलेली आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितच विचार करू आणि मार्ग काढायचा प्रयत्न करू. जी वळसे पाटील साहेब, माझा प्रश्न आहे की सर्वसामान्य नागरिकाच्या मनात याबद्दल खात्री नसते की तो जर पोलीस स्टेशनला गेला तर त्याला तिथं न्याय मिळेल. कारण सगळ्यांच्या मनात हा एक विचार असतो की मी पैसे दिले तरच माझं ऐकलं जाईल किंवा मला माझ्या बाजूनं बोललं जाईल किंवा पोलीस काहीतरी काम करतील. जनतेच्या मनातला हा जो विश्वास खात्यानं गमावलेला आहे तो पुन्हा जिंकण्यासाठी किंवा तो विश्वास लोकांच्या मनात पुन्हा ठेवण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार, काय ग्वाही द्याल?
नाही, याच्या संदर्भामध्ये जर माझे पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी जर ही चर्चा जर ऐकत असतील तर त्यांनी याची नोंद प्रथमतः घ्यायला पाहिजे. कारण अनेक वेळेला अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये किंवा डिस्ट्रिक्ट लेवलच्या अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये त्यांना नेहमी मी हेच सांगितलेलं आहे की एखाद्याचा प्रश्न सुटेल किंवा न सुटेल, पण त्याला पोलीस स्टेशनमध्ये मिळणारी वागणूक आणि पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये दाखवली जाणारी आस्था, या दोन गोष्टी पोलिसांच्या इमेजच्या दृष्टिकोनातून, परसेप्शनच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहेत. आज बऱ्याच वेळेला असं होतं की सामान्य माणूस पोलीस स्टेशनमध्ये गेला तर त्याला जेवढं अटेंडन्स द्यायला पाहिजे, त्याचं जेवढं म्हणणं ऐकायला पाहिजे तेवढं ऐकलं जात नाही. कदाचित पोलीस कर्मचाऱ्यांच्यावर, अधिकाऱ्यांच्यावर कामाचा ताण असेलही, पण कामाचा ताण जरी असलासुद्धा तरी त्याच्यामधून त्यांनी या संदर्भामध्ये नोंद घेतली पाहिजे. आपल्या मनातली जी भावना आहे ती अनेक हजारो लोकांच्या मनामधली भावना आहे. हजारो लोक ज्या वेळेला मला भेटतात त्यावेळेला अशाच प्रकारची भावना व्यक्त करतात की या पोलीस स्टेशनमध्ये आमचं ऐकलं नाही, आम्ही गुन्हा नोंदवायला गेलो तर आम्हाला दम दिला, आमच्यावरच केस दाखल करतो म्हटलं. तर या बाबतीमध्ये मी सातत्यानं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना सूचना देण्याचा प्रयत्न करतो आहे. टप्प्याटप्प्यानं त्याच्यामध्ये पुढे मग अशा प्रकारच्या जर तक्रारी खूप यायला लागल्या तर त्याच्यामध्ये काय प्रतिबंधक कारवाई करायची याचा सुद्धा निर्णय करावा लागेल. तो आम्ही जरूर करू. सर, याला जोडूनच एक प्रश्न आहे. आधीच ही अढी जनतेच्या मनामध्ये असताना काही घटनांमुळे खरं तर पोलिसांच्या विश्वासार्हतेलाच तडा गेलेला आहे. जे पोलीस दलाचे प्रमुख होते या सरकारमध्ये ते कोठडीमध्ये आहेत. काही पोलीस अधिकाऱ्यांची, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी होते आहे, त्यांच्यावरती गुन्हे आहेत, अनेक आरोप आहेत. पोलिसांची तडा गेलेली विश्वासार्हता कशी सुधारणार आत्ता गृह खातं? मी आधीच सांगितलं की आम्ही पोलीस दलाच्या मार्फत अधिक पारदर्शक पद्धतीनं काम करून, अधिक विश्वास निर्माण करून परस्परांच्यामध्ये, म्हणजे पोलीस दलामध्ये तर अंतर्गत तर परस्परांचं एक सख्य असलंच पाहिजे. त्याच्यामध्ये शेवटी हा एक डिसिप्लिन फोर्स आहे. वरच्यांचे आदेश खालच्यांनी पाळले पाहिजेत. जे त्यांना कर्तव्य ठरवून दिलेलं आहे त्या कर्तव्याप्रमाणेच त्यांनी काम केलं पाहिजे. कुठल्याही प्रकारे चुकीची गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी करता कामा नये. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी असताना आज आम्ही त्याच्यामध्ये आमच्या पद्धतीनं एक पुढे जायचा प्रयत्न करू. आणि पोलिसांना सुद्धा, सर्व कर्मचाऱ्यांना माझं हे सांगणं आहे की आपल्याला पोलीस दलाची प्रतिमा ही अधिकाधिक उंच करायची आहे की मुंबईचे पोलीस आणि महाराष्ट्राचे पोलीस यांची ख्याती एकेकाळी देशामध्ये आणि राज्यामध्ये ही खूप चांगली आहे. अधिक आपल्याला त्याच्यामध्ये जरी मधल्या काळामध्ये काही आरोप प्रत्यारोप झाले असले तरी ते काही सगळेच आरोप प्रत्यारोप आजच्या तारखेला सिद्ध झालेले आहेत असं नाही. त्याच्यामध्ये अंतिम निर्णय ज्यावेळेला न्यायालयाचा येईल त्यावेळेला येईल. आत्ता मी त्या चर्चेमध्ये जाऊ इच्छित नाही. परंतु अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचा आरोप करायला सुद्धा जागा राहणार नाही. अशा प्रकारे वर्तणूक आमची सगळ्यांची असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न आहे. सर, अजून एक प्रश्न जो सातत्यानं विरोधी पक्षाकडून पण विचारला जातो तो आहे कायदा सुव्यवस्थेचा. परवाच औरंगाबादमध्ये घटना घडली की मेडिकल कॉलेजमधून एका तरुणीला बाहेर खेचत आणलं गेलं आणि तिची हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे हे सगळं चालू असताना, तिला तिथून नेलं जात असताना कुणीही तिच्या मदतीला सुद्धा आलं नाही. ही खूप दुर्दैवी घटना आहे खरं तर. पण महिलांवरच्या अत्याचाराबद्दल सातत्यानं बोललं जातंय आणि पोलिसांचा धाक राहिला नाहीये. तर आधी असं असायचं की म्हणजे पोलीस दिसला तरी लोक रस्ता बदलून जायचे. तर तो धाक निर्माण व्हावा, कुठल्याही गुन्हेगारानं गुन्हा करण्याआधी 100 वेळा विचार करावा, अशी स्थिती आपल्याकडे निर्माण होऊ शकते का आताच्या स्थितीमध्ये, असं तुम्हाला वाटतं का? नाही, हा प्रश्न काही फक्त महाराष्ट्रापुरता प्रश्न नाही. हा सर्वत्र हाच प्रश्न आहे. आजकाल खरं तर याच्यामध्ये समजा ज्यावेळेला एखाद्या महिलेवर काहीतरी घटना घडते त्यावेळेला कोणीच तिच्या मदतीला जात नाही आणि सगळे आजूबाजूने निघून जातात. हाच मुख्य चिंता करण्यासारखा विषय आहे. आणि त्याच्यामध्ये एका बाजूला पोलिसांचा धाक निर्माण करायचा असेल,
मी आता त्याचं जर या ठिकाणी खरी त्याच्यातली जी भूमिका आहे ती मांडायला जर लागलो तर कदाचित ते एक डिफेन्स केल्यासारखं होईल. कारण ह्या ज्या घटना अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडत आहेत याचं एक स्टॅटिस्टिक्स असतं, सगळ्या राज्याचं देशाचं स्टॅटिस्टिक्स असतं. दर वर्षाला कुठल्या वर्षामध्ये किती गुन्हे घडले, काय घडले हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणाने सांगितलं जातं. परंतु गेल्या वर्षापेक्षा यावर्षी गुन्हे कमी झाले किंवा वाढले हे सांगून काय त्याच्यामध्ये मला परिस्थिती दुरुस्त करता येणार नाही. आणि प्रश्न राहिला आता हा जो कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये विरोधी पक्षाच्या वतीनं जी भूमिका मांडली जाते तर मला उलट विरोधी पक्षालाच हा प्रश्न विचारायचा आहे की आज या राज्यामध्ये बाकीचे अनेक प्रश्न असताना आज नको ते प्रश्न पुढे आणून मग आज भोंग्यासारखा प्रश्न आहे, हनुमान चालिसासारखा प्रश्न आहे, धार्मिक काही प्रश्न आहेत, असे प्रश्न पुढे आणून त्याच्यामधून एक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न. आणि मगाशी जसं एका प्रेक्षकांनी प्रश्न विचारला की आज जसं चित्रपटामधून दुही तयार करण्याचा प्रयत्न होतोय अशाच प्रकारे सत्ता संपादनासाठी जाणीवपूर्वक सरकारला बदनाम करण्यासाठी पोलिसांना बदनाम केलं जात आहे आणि पोलीस त्याच्यामध्ये बदनाम होतात, पोलिसांची प्रतिमा त्याच्यामध्ये नकारात्मक होते. असं आहे की राजकीय लढाई राजकीय पद्धतीने लढली पाहिजे, परंतु राजकीय लढाई लढण्यासाठी ज्या वेळेला या अशा प्रकारच्या लोक आता समजा त्या भोंग्यावरून हिंदू मुस्लिमांच्या मध्ये एक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. आता इथं मंदिर होतं का मस्जिद होती याच्यावरून प्रश्न सुरू झाला. आता इथं मंदिर होतं का इथं बुद्धाच्या गुंफा होत्या याच्यावरून प्रश्न तयार झाला. तर हे काही महाराष्ट्राचे पुढचे प्रश्न नाहीत. महाराष्ट्राचे पुढचे प्रश्न हे वेगळे प्रश्न आहेत. त्या प्रश्नाच्यासाठी सगळ्यांनी एकत्रितपणानं काम करायला पाहिजे. पण दुर्दैवानं आज राजकीय फायद्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न पुढे करून एक वातावरण दूषित गढूळ करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याचा फार मोठा फटका महाराष्ट्राला आणि देशाला बसणार आहे भविष्य काळामध्ये. एक छोटा प्रश्न तरुणांच्या दृष्टीने आहे म्हणून विचारतोय. बेरोजगारीचा प्रश्न महाराष्ट्रात सर खूप मोठा आहे. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही 2021 मध्ये जाहीर केलं होतं की आपण 50,000 पदं भरणार आहोत पोलिसांची. महाराष्ट्रात खरं पोलिसांची किती पदं रिक्त आहेत आणि आपण 7,000 पदांची भरती काढलेली आहे आता, तर ती कधीपर्यंत पूर्ण होईल? आत्ता साधारणतः एक 5,500 मुलांची भरती आता जवळपास पूर्ण होत आलेली आहे. 7,000 मुलांची भरती आपण काढलेली आहे. त्याचं साधारणतः जून 15 पर्यंत त्याची कार्यवाही सुरू होईल आणि नजीकच्या काळामध्ये ती पूर्ण केली जाईल. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये अजून आम्ही मंत्रिमंडळाच्या समोर जाणार आहोत. परंतु आणखीन 15,000 पदं भरण्यासाठी मंत्रिमंडळाकडे आम्ही मान्यता मागतो. कारण शेवटी पोलीस डिपार्टमेंटमध्ये असणारी स्टाफची कमतरता हा एक सुद्धा विषय आहे. तर तो स्टाफ भरण्याच्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांचा सुद्धा एक पॉझिटिव्ह अप्रोच आहे, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह भूमिका आहे. तर मला असं वाटतं की ही भरती करायला निश्चित प्रकारे मंत्रिमंडळ मान्यता देईल आणि त्याच्यामधून काही तरुणांना पोलीस दलामध्ये काम करायची संधी मिळेल. ओके सर, क्राईम रोखण्यासाठी पोलीस इंटेलिजन्स हा एक महत्त्वाचा भाग असतो. पण आपण मागील विरोधक वारंवार आरोप करतायत की महाराष्ट्र पोलिसांचं पोलीस इंटेलिजन्स फेलियर आहे. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर पवार साहेबांच्या तिथं जे STचे कर्मचारी पोचले ते शिअर पोलीस इंटेलिजन्स फेलियर होतं. असंच जर फेलियर होत राहिलं तर महाराष्ट्रामध्ये मोठी घटनाही घडू शकते. तर त्याबाबत आपण काय काम करत आहात, कशा प्रकारे सूचना दिल्या आहेत? नाही, आता पवार साहेबांच्या घरावर जी घटना घडली त्याच्या बाबतीत पोलीस इंटेलिजन्स नव्हतं असं नाही, पोलीस इंटेलिजन्स होतं. परंतु त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशनमध्ये त्या संबंधित पोलीस स्टेशनची त्याच्यामध्ये चूक झाली. त्याच्या संदर्भामध्ये कारवाईसुद्धा केलेली आहे. आता महाराष्ट्राचं पोलीस इंटेलिजन्स आपापल्या पद्धतीने काम करत आहे. बऱ्याच वेळेला आयबीच्या माध्यमातून इंटिमेशन दिली जाते. बऱ्याच वेळेला आमची जी ATSची विंग आहे त्या ATSच्या विंगच्या माध्यमातून सुद्धा काम केलं जातं आहे. आणि जरूर पोलीस इंटेलिजन्समध्ये
अधिक सुधारणा करणं आवश्यक असेल तर आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करू आणि पोलीस इंटेलिजन्सच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी पुढे आल्या. बऱ्याच वेळेला इंटेलिजन्स होता म्हणजे इन्फॉर्मेशन होती का नाही हे काही कारणामुळं त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला जाहीर करता येत नाही. आरोप मात्र दुसऱ्या बाजूने होतात कारण त्याच्यामधल्या बाकीच्या ज्या इंट्रिकसीज असतात त्या सगळ्या काही उघड करता येत नाहीत आणि त्याच्यामुळे असं परसेप्शन तयार होतं की महाराष्ट्र पोलिसांचं पोलीस इंटेलिजन्स एकदम फेल झालेलं आहे. तर तशा प्रकारची घटना नाही आहे. सर, प्रेक्षकांकडनं एक प्रश्न आलाय जो प्रश्न महत्त्वाचा आहे. मी आपल्याला विचारते की ग्रामविकास खात्याने एक परिपत्रक काढलं. आपल्याला माहिती आहे की एका गावाने एक ठराव केला की विधवा प्रथेचं निर्मूलन होण्यासाठी त्या गावांना अवलंब केल्यावरती आणखी काही गावांनी सुद्धा त्याला सहमती दिली. सरकारचाही पाठिंबा आहे. पण जर का विधवा प्रथेचं पूर्णपणे निर्मूलन व्हायचं असेल, नायनाट व्हायचं असेल तर कायदा सुद्धा तितकाच गरजेचा आहे. आगामी काळामध्ये असा कायदा महाराष्ट्रात आलेला पाहायला मिळेल का? मला असं वाटतं की हा सामाजिक प्रश्न आहे. कायद्याच्या जोरावर किंवा बंदुकीच्या धाकावर अशा प्रकारच्या सुधारणा आपल्याला करता येत नाहीत. तर याच्या संदर्भामध्ये जर सगळ्या महाराष्ट्रानेच निर्णय घेतला की या महाराष्ट्रामध्ये आमच्या विधवा ज्या भगिनी आहेत त्यांना सगळ्यांना मान सन्मानाची भूमिका मिळेल, त्यांना कुठल्याही प्रकारे वेगळेपणाची भूमिका मिळणार म्हणजे त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळणार नाही, याची सुरुवात जर प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या घरापासून त्या ठिकाणी केली तर मला असं वाटतं की हा प्रश्न बराचसा त्याच्यामध्ये हलका होईल. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये म्हणजे सगळ्यांच्या नसेल कदाचित पण काही लोकांच्या घरामध्ये अशा प्रकारच्या भगिनी असू शकतात. आता कायदा करून कायद्याची अंमलबजावणी करून पुन्हा मग त्याच्यामधल्या त्रुटी काढून हा प्रश्न सुटेल असं नाही. माझं स्पष्ट याच्यातलं मत आहे की हा सामाजिक प्रश्न आहे, हा सामाजिक दृष्ट्या सोडवला पाहिजे म्हणून. सर, पोलीस हाऊसिंगचा प्रश्न आहे. आता आपण पाहिलं की राज्यभरामध्ये ज्या पोलिसांच्या वसाहती आहेत तिथं खराब कंडिशनमध्ये घरं आहेत, तिथं लोक राहत आहेत. आता आपण BDD चाळीचा प्रश्न मार्गी लावलेला आहे, पण पोलिसांना चांगली घरं मिळतील याबद्दल त्यांना कसा विश्वास तुम्ही द्याल? माझ्या पोलीस बांधवांना सगळ्यांना मला हेच सांगायचं की आज अनेक जिल्ह्यामध्ये पोलीस हाऊसिंगच्या माध्यमातून अनेक प्रकारची सुंदर म्हणजे 550 स्क्वेअर फीटाची घरं म्हणजे सेल्फ कंटेंट असलेली घरं आता द्यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यासाठी एक कार्यक्रम आखलेला आहे. मी मगाशी सांगितलं फक्त या पोलीस हाऊसिंगसाठी दरवर्षी 800 कोटी रुपयाचा निधी बजेटमध्ये दिलेला आहे. काही ठिकाणी आज जसं आम्ही याच्यामध्ये सुरुवात केली BDD चाळीमधून अशा प्रकारचे सुद्धा प्रकल्प आणखी काही ठिकाणी घेता येतात का? काही विशिष्ट ठराविक वेळेमध्ये राज्यातल्या ग्रामीण भागापर्यंतच्या सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांना एक सर्व्हिस क्वार्टर किंवा त्याचं स्वतःचं घर हे कसं मिळेल या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टिकोनातून आमचे पोलीस दलाच्या हाऊसिंगचे जे प्रमुख आहेत ते त्यांनी एक आराखडा तयार केलेला आणि त्या आराखड्याच्या माध्यमातून आम्ही काम करतो. सर, एक थोडासा वेगळा प्रश्न आहे. जनतेला बऱ्याचदा तुमच्या बाबतीत असा प्रश्न सतावतो की तुम्ही खूप कमी बोलता. पत्रकार परिषदांमधनं जेव्हा तुम्ही समोर येता तेव्हा तुम्ही खूप सावध असता, तुम्ही अगदीच एका वाक्यात उत्तर देता. तर असं का? त्याचं कारण असं मी कमी बोलतो हे लहानपणापासूनच मी कमी बोलतो. हॅलो, हां हां हां, येस सर, ऐकू येतोय सर आपला आवाज? हां, परंतु बरं झालं तुम्ही हा प्रश्न मला विचारला, ही संधी मला मिळाली. आजकाल आम्ही बघतो की आम्ही ज्या वेळेला कॅमेऱ्याला सामोरं जातो, प्रेसला सामोरं जातो, त्यावेळेला जे प्रश्न विचारायला पाहिजेत ते प्रश्न डिपार्टमेंटच्या संदर्भात असतील, धोरणाच्या संदर्भात असतील, आणखीन काही राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून असतील तर मग त्याचं उत्तर द्यायला काही वाटत नाही. परंतु कॅमेरा ते बूम पुढे आला की मग हा असं म्हटला त्याच्यावर तुमचं काय मत आहे, तो असं म्हटला त्याच्यावर तुमचं काय मत आहे. आता दिवसभर हेच करत बसायचं का? नुसतं तुम्ही प्रश्न विचारा आणि आम्ही आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं राहतो आणि मग बोलतो. त्याच्यापेक्षा नाही बोललेलं बरं. नाहीतर मग काहीतरी दुसरं उत्तर द्यावं लागतं.
आणि म्हणून मी कमी बोलतो, पण मी विचारपूर्वक काम पण करतो आणि काम करत राहणार. आणि तुम्ही ज्या ज्या वेळेला मला कधी पण चर्चेला बोलवा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं देईन. परंतु हा काय म्हटला आणि तो काय म्हटला आणि त्यांनी असं म्हटलं आणि यांनी असं म्हटलं, या प्रश्नांची उत्तरं द्यायला मला काही इंटरेस्ट नसतो. आज ते दिसलं सर, आणि म्हणूनच खूप मोकळा वेळ किंवा खूप जास्त वेळ जेन्युइन प्रश्नांवरती आपल्याशी संवाद साधायला आज आम्ही या व्यासपीठाच्या माध्यमातून देतोय. अभिजित, खरं तर पाटील सर, तुम्ही मितभाषी म्हणूनच परिचित आहात, पण तुम्ही जे मी बोलता तुमचे मनापासून मी तुम्ही जे बोलता ते जे थोडं बोलतात त्याच्यानीच बरेचसे लोक घायाळ होतात, हे पण आम्ही बघितलेलं आहे. इंटरव्ह्यूच्या शेवटी का होईना पण आपण थोडं स्मित दिलं, त्यामुळे आम्हाला बरं वाटलं. आम्ही टेन्शनमध्ये होतो. आणि मला विचारायचं, तुम्ही खूप क्रुशियल काळात ते गृहमंत्री पद हातात घेतलं, तर झोप लागते ना? कारण सकाळी आता नवीन काय येणार याचं टेन्शन पण असतं तुम्हाला? नाही म्हणजे टेन्शन तर असतंच, तो काही प्रश्न नाही. आणि शेवटी जबाबदारी एखादी घेतल्याच्या नंतर त्या जबाबदारीचं भान ठेवून आपल्याला काम करायला पाहिजे. पण मी आजच्या निमित्तानं ABP माझाचं एक मनापासून अभिनंदन करेन की आपण अतिशय सकारात्मक असा कार्यक्रम घेतलेला आहे. माझी ABP माझाला सुद्धा आणि बाकीच्या सर्व वृत्तवाहिन्यांना सुद्धा हीच एक विनंती आहे त्याच्यामध्ये की सगळं नकारात्मक, दिवसभर ते नकारात्मक बघून आता सामान्य माणूससुद्धा कंटाळलेला आहे. रोज आपण असे काही ना काहीतरी सकारात्मक विचार देणारे कार्यक्रम जर ठेवले, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना बोलवलं, नुसतं राजकारणीच काही सर्वज्ञ नसतात, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना बोलवलं, त्यांचे टॉक्स केले, मग अर्थव्यवस्थेच्या संदर्भात असेल, उद्योगाच्या संदर्भामध्ये असेल, प्रत्येक क्षेत्रामधले असतील, तर आपण त्याच्यामध्ये निश्चित प्रकारे त्याचा फायदा होईल. एक वेगळं वातावरण महाराष्ट्राचं वातावरण आज बाहेर जे जातं आहे, महाराष्ट्राचं चित्र ते निगेटिव्ह जातं आहे. ते निगेटिव्ह चित्र पॉझिटिव्ह करण्यासाठी काय करायला लागेल याचा एक प्लॅन सर्व वृत्तवाहिन्यांनी करावा आणि त्याच्यातून एक महाराष्ट्राला दिलासा द्यावा, अशी माझी अपेक्षा आहे. सर, नक्कीच. आणि माध्यम म्हणून आमची ती जबाबदारी आहे की खरंच जनतेचे प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचावेत, तुम्ही त्यांचं निराकरण करावं, आणि म्हणूनच आजचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे. आपलं शेड्यूल खूप व्यस्त आहे, आम्हाला कल्पना आहे, त्यातही आपण वेळ काढलात, या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात, आपले मनापासून आभार सर. धन्यवाद. आणि यानंतर प्रश्न महाराष्ट्राचे या कार्यक्रमामध्ये आत्ताच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.